नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात हे दृश्य अरेबियन समुद्राच्या काठेवरती वसलेलं अर्नाकुलम हे शहर. या शहराच्या बाजूला असणाऱ्या एका सुप्रसिद्ध अशा एका चर्चला मी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. चर्चला भेट देण्याच्या अगोदर मी थोडंसं त्याच्या बाजूला असणाऱ्या रम्य परिसराला निहाळण्याचा प्रयत्न केला आहे. हेच ते माझ्या पाठीमागे असणारं चर्च, ज्या चर्चला भेट देण्याचा योगायोग या ठिकाणी आला आहे. तत्पूर्वी त्याच्या बाहेर असणारं भौगोलिक रचनेने सुप्रसिद्ध असणारे घरांची रचना मी निहाळण्याचा प्रयत्न केला. ते बघा, अशा स्वरूपाची घरं, एकदम राजे रजवाड्यांच्या घरासारखी असणारे घरे, राजपुतांच्या घरासारखी घरे, जे की ख्रिश्चन जमातीतील लोकांची हे घरे आतापर्यंत आमच्या इकडं आम्ही बघितलीच नाही. एकदम संगमरवरामध्ये तयार केलेली ही घरे. त्याच्या अगोदर संरक्षित हे स्मारक अगोदर ख्रिश्चन समाजाच्या लोकांनी तयार केलेले, परंतु आता ही ऐतिहासिक स्मारकामध्ये त्यांचा समावेश केलेला असल्यामुळं नियंत्रण हे शासन करतं. चर्च कसा असतो. चर्चच्या बरोबर मध्ये घेतलेला हा फोटो. चर्च बघा, चर्चच्या आतमधलं लोकेशन आहे. इथं फोटो काढायस परवानगी नाही, पण तरी मी काढतोय. टू द ग्लोरी ऑफ गॉड अँड टू द डिअर मेमोर ऑफ हेनरी बेडवेल्स, अशा स्वरूपाचं स्मारकावरती लिहिलेले काही मजकूर आपण वाचले असतील. एस.टी. अँड्रिंग्स पॅरिश हॉल. पुण्याच्या लाल महालासारखं अप्रतिम असणारं हे लाल रंगाचं घर.